परवा एक न्यूज ऐकली, एका लहान बच्चूला पॅरास्टमॉल ओव्हरडोसमुळे हिपॅटोटॉक्सिसिटी झाली आणि त्या बच्चूला PICU मध्ये ॲडमिट करावं लागलं. लहान मुलांमध्ये पॅरास्टमॉल हे सगळ्यात जास्त यूज होणारं मेडिसिन आहे. लहान मुलांची औषधे हे ड्रॉप्स आणि सिरप अशा फॉर्ममध्ये येतात. ते 1 ml, 5 ml, 10 ml अशा वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये डिवाइड झालेले असतात. प्रत्येक पालकाने सतर्क राहिलं पाहिजे की बच्चूमध्ये आपण कुठल्या स्ट्रेनचं पॅरास्टमॉल देत आहोत, कारण मेडिकलमध्ये 5 ml = 250, 5 ml = 125, 1 ml = 100 असे वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे पॅरास्टमॉलचे फॉर्म्युला येतात. बऱ्याच वेळेस असं होतं की पॅरेंट्स स्वतः मेडिकलमध्ये जातात आणि पॅरास्टमॉल घेऊन येतात आणि आधीच्या वेळेस डॉक्टरांनी जो डोस सांगितलेला असतो त्याच डोसप्रमाणे देतात. पण मेडिकलमधून दिलेलं जे औषध, आधीच्या डॉक्टरांनी दिलेलं औषध एक्झॅक्ट सेम आहेत का हे पालकांनी पाहिलं पाहिजे. पॅरास्टमॉल हे सिंपल तापेचं औषध जरी वाटत असेल तरी पण त्याचा लिव्हरवर खूप जास्त परिणाम होतो. तर सगळ्या पालकांना एक विनंती आहे, तुम्ही जेव्हाही पॅरास्टमॉलचं औषध तुमच्या मुलांना देता तेव्हा पॅरास्टमॉलचं कॉन्सन्ट्रेशन, त्याची स्ट्रेंथ नक्की चेक करा. कोणतंही औषध असेल, तापेचं पॅरास्टमॉल, सर्दी, खोकला किंवा अन्य काही अँटीबायोटिक्स असतील, ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून देणं टाळा. तुमच्या मुलांची सेफ्टी तुमच्याच हातात आहे आणि मुलांना अशा दुर्घटनेपासून वाचवा.